आम्ही महापौरसाठी दावेदारी करणार आणि नक्कीचपणे लोक आम्हाला प्रतिसाद देतील, लोक आम्हाला विकल्पमधून स्वीकारतील आणि येत्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये MIMचाच महापौर होईल याची मला खात्री आहे. स्वबळावर लढवणार, परंतु भाजपा, अजित पवार, शिंदे सोडून जर इतर सेक्युलर पक्ष सोबत येत असेल तर आम्ही त्यांचा प्रस्ताव आमच्या प्रदेश अध्यक्षाकडे पाठवणार आणि मग त्यांच्या निर्णयानुसार आम्ही काम करणार. परंतु आमची संघटन म्हणून स्वबळावर इलेक्शन लढण्याची तयारी आहे. महानगरपालिका जिल्हा परिषदेची प्रभाग रचना सध्या सुरू आहे आणि त्यातच आज MIMने परभणीमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली आहे. MIMचे जिल्हा प्रमुख मोहम्मद गौस जैन आपल्या सोबत आहेत. आता महापालिकेची निवडणूक आहे, त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये नगरपालिकांच्या निवडणूक आहेत, जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. नेमकं MIM पक्षाची काय भूमिका राहील या निवडणुकीविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय भूमिका असेल या निवडणुकीत? आमचे जे प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील साहेबांच्या आदेशानुसार पक्षाची भूमिका एकदम स्पष्ट आहे की महापालिका असो, नगरपालिका असो, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असो, MIM पूर्ण ताकदीने इलेक्शन लढवणार. लढवणार पण स्वबळावर लढवणार का युती करणार? स्वबळावर लढवणार, परंतु भाजपा, अजित पवार, शिंदे सोडून जर इतर सेक्युलर पक्ष सोबत येत असेल तर आम्ही त्यांचा प्रस्ताव आमच्या प्रदेश अध्यक्षाकडे पाठवणार आणि मग त्यांच्या निर्णयानुसार आम्ही काम करणार. परंतु आमची संघटन म्हणून स्वबळावर इलेक्शन लढण्याची तयारी आहे. आपण परभणी जिल्ह्याचे प्रमुख आहात, प्रभारी आहात. नेमकं जिल्ह्यात काय परिस्थिती आहे MIMची? संघटन आहे परंतु इतका मजबूत नाही. माझ्याकडे समोर एक चुनौती हेच आहे की संघटन मजबूत झाला पाहिजे. येत्या 20 दिवसात आम्ही संघटन उभारू, संघटन मजबूत करू. जे काही जुने लोक आहेत त्यांना सोबत घेऊ, नवीन लोक खूप इच्छुक आहेत त्यांनाही आम्ही संधी देऊ आणि जे कोणी सक्षम असेल त्यांना आम्ही संधी देऊ. आणि आमचं टार्गेट बूथ आहे. बूथ अध्यक्ष आमच्यासाठी शहर अध्यक्ष होऊन महत्त्वाचं आहे. बूथ मजबूत झाला पाहिजे. बूथवर वोटिंग जेव्हा मतदान होते त्यावेळेस तिथे आमचे बूथ अध्यक्ष आणि त्यांच्या अंतर्गत असलेले 10 लोक तिथे टिकले गेले पाहिजे, तिथे काम केलं पाहिजे, त्यांनी लोकचे मतदान करून घेतलं पाहिजे. त्याची आम्ही खात्री घेऊ आणि याच माध्यमातून आम्ही संघटन उभारू. आपण जेव्हा बघितलं की सर्जिकल स्ट्राईक झालं, ऑपरेशन सिंदूर झालं आणि त्याच्यानंतर आपल्या पक्षाचे खासदार जे आहेत किंवा अध्यक्ष OWC यांनी पाकिस्तानवर कडाडून टीका केली. त्याच्यानंतर काही प्रतिक्रिया आल्या की OWC साहेबांनी म्हणजे भारताची चांगली बाजू मांडली, तर ह्याचा काही प्रभाव पडला? बिलकुल प्रभाव पडणार, कारण की त्यांची भूमिका एकदम स्पष्ट होती की आम्ही भारताचे नागरिक म्हणून आम्ही पाकिस्तान विरोधात बोलणार. साहेबांनी जे इथेही बोलले आणि आता टीम सोबत जे बाहेर देशात गेले होते त्यांनी तिथेही एकदम स्पष्ट भूमिका घेतली की भारताचं एक सांसद म्हणून त्यांनी जे भूमिका तिथे घेतली मला त्याच्यावर गर्व आहे. आणि बहुतेक सर्व समाज, इथे मुस्लिम किंवा हिंदूचा प्रश्नच नाही, एक भारतीय म्हणून सर्व समाजांनी असद ओवैसी साहेबांना खूप एकदम त्यांचं कौतुक केलं आणि त्यांना प्रतिसाद दिला. आपण प्रत्येक निवडणुकीत पाहतो की MIMकडे मुस्लिम वर्ग वळतो. परभणी महापालिकेच्या हद्दीमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम समाज आहे. काय रणनीती असणार आहे महापालिका? येत्या महापालिका असो, नगरपालिका असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती असो, आता फक्त मुस्लिम समाज नव्हे तर आम्ही सर्व वंचित समाज आपल्याही माध्यमातून मी आवाहन करतो की जे कोणी वंचित राहिलं असेल राजनीतीच्या माध्यमातून त्या सगळ्या समाजाला आम्ही सोबत घेऊन काम करणार. पदही वाटप करत असताना आम्ही हे लक्षात ठेवणार की सर्व समाजाच्या लोकांना पद दिले गेले पाहिजे, त्यांच्या समाजाचा प्रतिनिधित्व झाला पाहिजे आणि दलित समाज असो, OBC समाज असो, मुस्लिम समाज असो, यातले जे काही सक्षम लोक आहेत ज्यांना राजनीतिक परिवर्तनाची एक चळवळीची इच्छा आहे त्यांना आम्ही संधी देऊन त्यांना सोबत घेऊन काम करू. तुम्ही विधानसभेची पण निवडणूक लढवली होती परभणीची. नेमकं काय प्रश्न आहेत परभणी विधानसभेचे, परभणी शहराचे? परभणी शहराचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे उद्योग वंचित असणे. जोपर्यंत आपण परभणी जिल्ह्यात उद्योग आणत नाही तोपर्यंत
आपल्या लोकांना रोजगार मिळणार नाही. हे सर्वात मोठी संधी आहे. याच्यात कोणताही जात धर्म नसतो. म्हणजे रोजगार आले पाहिजे. त्यानंतर परभणी महापालिका सांगितलं तर तुम्ही अवस्था बघा रोडची, तुम्ही अवस्था बघा नालियाची. आज रॅन्डम काम सुरू आहे. तो नियोजनबद्ध कार्यक्रम कोणाकडेच नाही. तर आम्ही परभणीचे ब्लूप्रिंट तयार करणार. एक 25 पॉईंट प्रोग्राम आम्ही लोकांसमोर आणणार महापालिकेसाठी, आणि त्याच माध्यमातून आम्ही महापौरसाठी दावेदारी करणार. आणि नक्कीचपणे लोक आम्हाला प्रतिसाद देतील, लोक आम्हाला विकल्पमधून स्वीकारतील, आणि येत्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये MIMचाच महापौर होईल याची मला खात्री आहे. आता इतके दिवस आपण पाहिले की परभणीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेमध्ये सत्तेत राहिले, पण विकास काही झाला नाही. मग आपण पुन्हा त्यांच्यासोबत युती आघाडी नाही करायची आहे मला आघाडी कोणासोबतची. परंतु एक ब्रॉड राजनीतीमध्ये भाजपा विरोधात जर आम्हाला समजा युती करायची एक वेळ आली तर आम्ही त्यांचा विकल्प खुला ठेवू. फायनल डिसिजन आमचे प्रदेश अध्यक्ष घेणार. संघटन म्हणून, संघटक म्हणून, जिल्हा प्रमुख किंवा समन्वयक म्हणून संघटन कशा पद्धतीने वाढवता येईल, लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचता येईल. जसं मी तुम्हाला सांगितलं की बूथ आमचा टार्गेट आहे, बूथवर आम्हाला ताकद वाढवायची आहे. त्यावर आम्ही जादा भर देऊ. इलेक्शनमध्ये आमचे मुद्दे राहणार, इलेक्शनमध्ये आमचं मॅनिफेस्टो राहणार. जर समजा कोणत्याही दुसऱ्या पार्टीला आमचे मॅनिफेस्टो मान्य असेल तर आम्ही त्यांच्यासोबत जाण्यास तयार आहे. परंतु प्रश्न तुम्ही एक खूप एकदम योग्य विचारला की गेल्या 30-35 वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तामध्ये असतानाही का विकास झाला नाही. कारण की त्यांची मानसिकता नव्हती. पक्ष त्यांच्या बदलला, मानसिकता तशीच आहे. आजही त्यांची मानसिकता नाही. कोणताही राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, मुस्लिम एरिया तुम्ही आज बघा, 30-30, 35-35 वर्षापासून मूलभूत सेवा तिथे उपलब्ध नाही. तिथे स्वास्थ्याचे काही साधन नाही, रोड नाही, नाल्या नाहीत. आज MSCBचा प्रश्न मोठा प्रश्न आहे. प्रत्येक 2 तासात लाईट बंद पडते. तर हे जे एक सार्वजनिक जीवनाचे जे प्रश्न आहे, मानसिकता जर त्यांची समोर आली, त्यांची मानसिकता मध्ये परिवर्तन आलं तर मग आम्ही त्यांना सोबत घेऊ, नाहीतर आम्ही स्वबळावर इलेक्शन लढू. शेवटचा प्रश्न, आपल्याला किती यश मिळेल? परभणी जिल्ह्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महापालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद, कितपत यश मिळेल वाटते? परभणीचा महापौर MIMचा होईल, किंवा परभणीचा महापौर MIM शिवाय होणार नाही याची मला खात्री आहे. आणि जे नगरपालिका आहेत, किमान 2 ते 3 नगरपालिका आम्ही आणू आणि तिथे नगराध्यक्ष आमचं झाला पाहिजे याचे आम्ही प्रयत्न करू. आणि जिल्हा परिषदमध्ये जे काही 1-2 सक्षम जागा आहेत जिल्हा परिषदचे, तेही आम्ही लढवू आणि तिथेही आम्ही कारण की ग्रामीणमध्ये आम्ही पहिल्यांदाच लढतोय. किती प्रतिसाद तिथे आम्हाला मिळणार, विकल्प म्हणून लोक स्वीकारणार का नाही, ते एक प्रश्न आहे. परंतु आम्ही लोकांसमोर जाऊ. प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज साहेबांनी एकदम स्पष्ट निर्देश दिलेले आहे की इलेक्शन लढा. हे होते परभणी जिल्ह्याचे MIMचे प्रभारी गौस जैन यांनी स्पष्ट सांगितलं आहे की येणाऱ्या सर्व निवडणुका लढणार आहोत आणि परभणी महापालिकेचा महापौर MIMचा होणार. नाही झाला तर जो महापौर होईल त्याला बसवण्यासाठी MIMचा मोलाचा वाटा असेल. नवराष्ट्रासाठी डॉक्टर धनाजी चव्हाण, परभणी.